तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे चोरांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या अशी म्हणण्याची वेळ सध्या परिसरातील नागरिकांवर आली आहे. तारापूर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन सोसायटी मोठे कारखानदारच चालवतात. प्रदूषण नियंत्रणात कसे येणार असा प्रश्न निर्माण होतोय. प्रदूषण कमी व्हावे, रासायनिक हाय सीओडी कमी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावणे ही जबाबदारी असताना देखील मात्र सडेकर कंपनी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचं गेल्या 4 वर्षांपासून साटेलोटी करत 4 वर्षात अब्जो लिटर प्रक्रिया विरहित रासायनिक हाय सीओडी सांडपाणी नैसर्गिक नाल्यातून समुद्रात सोडल्यामुळे 4 वेळा लाखो मृत माशांचा खच पाहायला मिळाला. जलप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मानवी जीवन, परिसर, आरोग्य धोक्यात आले. तर देशातील सर्वात प्रदूषणकारी एमआयडीसी म्हणून नोंद झाली. हे सर्व लपवण्यासाठी सडेकर नावाची कंपनी जन्माला घातली. प्रदूषणकारी एमआयडीसी म्हणून हा कलंक कायम लॅबमधून अहवालमधून मॅनेज केलं जात असल्याचा आरोप पर्यावरणवादींचा आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र हे देशातील सर्वात प्रदूषणकारी क्षेत्र असल्याचे राष्ट्रीय हरित लवाद व केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्यानुसार वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने जवळपास 300हून अधिक प्रदूषणकारी कारखान्यांना 200 कोटी रुपयांहून अधिकच्या रकमेचा दंड हा पर्यावरण व मानवी आरोग्याची नुकसान भरपाई म्हणून वसूल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या वाढत्या प्रदूषणात सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने व तज्ज्ञ समितीने दिलेल्या आदेश व दिशानिर्देशानुसार काम न करता याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कसा वापर करता येईल हे विचारात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सडेकर एन्व्हायरो इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हात मिळवणी करत मागील 4 वर्षांपासून नियमबाह्यपणे घातक रासायनिक सांडपाण्याचा साठा बेकायदेशीर भूखंडावर करून त्यालगत असलेल्या नैसर्गिक नाल्यातून समुद्रात सोडला जात असल्याचे वारंवार उघड झाले. प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त कारखानदाराच्या सोयीनुसार कायद्याची चौकट संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आतापर्यंत ठोस अशी कारवाई न झाल्यामुळे कारखानदारासह अनेकांचे उखळ मात्र पांढर झाले. तर या परिसराचा समुद्र, जल, जमीन, पाणी, वायू नष्ट करण्याचं काम सुरू आहे. असाच गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा उघड झाले. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच आहात. हा सर्व गैरप्रकार सुरुवातीपासूनच सन 2020 पासूनच सुरू असल्याचे अनेक तक्रारी व पुरावे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले जात असतानाही या कंपनीचे व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे असलेले साटेलोटी आणि आर्थिक हित संबंध यातून कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट झाले. मागील 4-5 वर्षांपासून सडेकर एन्व्हायरो इंजिनियर या कंपनीकडून तारापूरसह राज्यातील अनेक औद्योगिक क्षेत्रातील व लगतच्या गुजरात राज्यातील अनेक औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून निघणारे घातक रासायनिक सांडपाणी बनावट कागदपत्रे बनवून आणून सोडले जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक नागरिक संस्था व पोलिसांनीही पत्रव्यवहार केलाय. परंतु नेहमीच या कंपनीला वाचवले जात असल्याचे निदर्शनास आले. ही कंपनी दररोज 1-1.5 लाख लिटर घातक रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्याद्वारे समुद्रात सोडत असल्याचे बोलले जात असून या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च मात्र त्या कंपनीकडून वसूल केला जातो. मात्र यावर प्रक्रिया न करता हे पाणी नैसर्गिक नाल्याद्वारे समुद्रात सोडलं जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यातून या कंपनीने व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मागील 4 ते 5 वर्षात कोट्यावधी रुपयांची कमाई केल्याचे बोलले जाते. सदरच्या प्रकरणात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बोईसर उपविभागीय अधिकारी विकास नाईक यांना गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याचाही सहभाग असल्याचे चर्चिले जाते. मात्र तारापूर एमआयडीसीचा परिसर अक्षरशः बेचिराख होण्याच्या मार्गावर आलाय. हे सत्य आम्हाला नाकारता येणार नाही. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तारापूर परिसरातील नागरिकांना या प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा. कारखानदारांच्या व सडेकर कंपनीपासून वाचवण्यासाठी तुम्हीच आता लक्ष द्या, कारण तुमचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पर्यावरणाचे रक्षक नाही तर ते चोरच आहेत. कारखानदारांचे गुलामच म्हणावे लागेल.